आता मकरंद आमचा मित्र एकदा नाट्य संमेलन होतं 19 बीडला. आयोजन कमिटीत असल्यामुळे मी काम करत असताना मक्याचा मला फोन आला. मकरंद अनासपुरे म्हणून, अरे सुद्या काय करता रे? अरे म्हणलं काही नाट्य संमेलनाची तयारी चालू. सिनेमात काम करशील का? म्हटलं कोणत्या? आपण एक सिनेमा करायला लागलोत म्हणले. बरोबर. असं असं तसं त्याने पार्श मस्त म्हणले, एन्जॉय करू, मस्त सिनेमा आहे म्हणले, आणि तुझं असं मुचकुळं तोंड ते करेक्ट म्हणले त्याच्यात बसेल म्हणले. तर हे मकरंदनी करेक्ट डोक्यात ठेवलं होतं. त्यानंतर मग अकलूजला आम्ही अंतिम स्पर्धेला गेलो. तिथं नागेश भोसले मकरंद परीक्षक होते. तिथं त्यांनी मला बघितलं होतं. नागेश भोसले थोडंसं अरे यार हे करील का नाही काम, कारण मी त्यावेळेस फारच असं होतो. बरोबर. पण ज्यावेळेस पहिला टेक गेला, मी होतो, सुनील गोडबोले सासऱ्याचा रोल आणि नागेश भोसले सर होते. तर पहिला जो काही दिला दणक्यात, आणि तिथनं कॉन्फिडन्स आला की अरे बाप होय कस करू. मग तो धिंगाणा सुरू झाला. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, मला मी काही त्यावेळेस काही व्यावसायिक वगैरे असं कलावंत नव्हतो. पण एक जनरली आपल्या फील्डमध्ये म्हणलं जातं की सिनेमानंतर तुमचे सीन कापले जातात, एडिट होतात. पण मी नशिबवान आहे की पहिला सिनेमा तो गल्लीत गोंधळमध्ये माझे सीन वाढले होते. 2 दिवस फिल्म सिटीमध्ये एक्स्ट्रा शूट लावून माझे काही सीन वाढवले होते. त्याच्यामुळे तुम्ही मन लावून जर काम केलं, नॅचरल काम केलं, आर्टिफिशियल काही केलं नाही, तर तुम्हाला ते मिळतं. बरोबर आहे.